तुम्हाला जर गोट फार्मिंग करायचं तर 3 वॅक्सिनेशन सगळ्यात महत्त्वाचे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीपीआर, दुसरं ईटीव्ही आणि त्यानंतर एफएमडी. तर पीपीआर हे आपलं जसं सगळ्यात मोठा जो रोग शेळ्यांमध्ये येणार आहे तर तो म्हणजे पीपीआर. जर पीपीआर जर शेळ्यांमध्ये आला किंवा तुमच्या बोकडांमध्ये आला तर तो रिकवर व्हायला खूप जास्त त्रास होतो आणि तो लवकर डिटेक्ट झाला तर ठीक, नाही तर त्यामध्ये तुमची शेळी किंवा तुमचा बोकड दगावू पण शकतो. तर त्याचं वॅक्सिनेशन करत असताना काय करायचं की ज्यावेळेस तुम्ही नवीन स्लॉट घेऊन येता, आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे तर सगळ्यात जास्त प्रादुर्भाव हा पीपीआरचा आहे की आता सध्या सगळ्यात जास्त प्रादुर्भाव म्हणजे पीपीआर होण्याची लक्षणं जास्त आहेत. तर उन्हाळा असेल तर तुम्हाला पीपीआरचं वॅक्सिनेशन तुमचा स्लॉट आणल्यानंतर पहिल्या आठवड्यात त्यांना देऊन घ्यायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे बाकीचे कोणकोणते तर ईटीव्ही आणि एफएमडी. तर हे पण वॅक्सिनेशन गरजेचं आहे. तुमचं वातावरण कोणतं आहे, हंगाम कोणता आहे, त्यावेळेस कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त होतो, एफएमडी जास्त होतो का ईटीव्ही होतो, त्या हिशोबाने तुम्हाला ते वॅक्सिनेशन करावे लागतात. तुम्ही तिन्ही वॅक्सिनेशन करू शकता जर गरज असेल तर त्या प्रत्येक वॅक्सिनेशन मध्ये 21 दिवसांचं अंतर असणं गरजेचं आहे. तर ज्यावेळेस तुम्ही स्लॉट घेऊन येताय त्यानंतर पहिल्या आठवड्यानंतर ज्यावेळेस तुमचं वॅक्सिनेशन करताय, तुमचं पीपीआर करा, एफएमडी करा किंवा ईटीव्ही करताय, त्याच्यानंतर 15 दिवसांनी तुम्हाला त्यांना हायटेकचं इंजेक्शन द्यावं लागतं. तर हे आयव्हरमेक्टिनचं इंजेक्शन आहे हायटेकचं. हे तुम्ही तुमच्या वेटरनरी डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्या हिशोबाने तुम्ही ते देऊन घ्यायचंय. हे पण तेवढंच महत्त्वाचा रोल प्ले करतं. तर लक्षात ठेवा, शेळी पालन करताय तर त्यांना वॅक्सिनेशन तेवढंच जास्त गरजेचं आहे. तर 3 वॅक्सिनेशन महत्त्वाचे.